लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला बघायला मिळेल की काव्या खूपच रडत असते. तिने जीवाला फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते की गुरुजींचं बोलणं ऐकल्यामुळे मला खूपच भीती वाटते. तर पार्थ दाराबाहेर उभा राहून हे सगळं काही बोलणं ऐकत असतो. काव्या म्हणते की गुरुजींची भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही. देशमुखांचं लग्न रम्यासोबत होणारच आहे. तर इकडे जीवा आता काव्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की अगं तू त्या रम्याच्या बोलण्यात येऊ नकोस. आपलं नशीब मला कळालं आहे. तुझ्या नशिबात पार्थ आणि माझ्या नशिबात नंदिनी आहे. कितीही केलं तरी आपण वेगळे होणार नाही आहोत. दुसरीकडे जीवाने ब्लॉग बनवलेला असतो की आज रात्री माझी आईस्क्रीम बनणार आहे. थंडी खूपच वाढलीये. माझ्याकडे ब्लँकेट पण नाही आणि शेकोटी पण नाहीये. आता कर्माची फळं मलाच भोगावी लागणार आहेत. तर आता नंदिनी ते सगळं काही बघत असते. नंदिनीने आता काही ब्लँकेट्स काढलेले असतात. पण ती विचार करत असते की आता जीवांपर्यंत हे कसं पोहोचवायचं. मी स्वतःहून तिथे घेऊन गेले तर त्यांना पुन्हा असं वाटेल की मी त्यांच्या प्रेमात पडलीये. स्मिती आता गुड्डूला देण्याचं नाव करत ते सगळे ब्लँकेट्स जीवापर्यंत पोहोचवते.